इंडिया हे नाव दिलेले नितीश कुमार तुमच्या सोबत नाही. नाही बघा, पुढे काय होईल? नाही असं आहे की नितीश कुमार हे पहिल्यापासूनच भरकटलेले होते. नितीश कुमार कधीच कुठे स्थिर नव्हते. नितीश कुमार यांचं मानसिक संतुलन किती बिघडलेलं आहे हे आपण पाहत असता. त्याच्यामुळे नितीश कुमार जाणार हे ममता बॅनर्जी पहिल्याच बैठकीत सांगत होते. हे पण तुम्हाला मी सांगतो. जी पाटण्यामध्ये पहिली बैठक पाटण्यात झाली तेव्हा इंडिया आघाडीचा समन्वयक म्हणजे कन्व्हेनर नेमावा आणि तो नितीश कुमारना नेमावा असा काही लोकांचा प्रस्ताव होता. पण तेव्हाही ममता बॅनर्जी म्हणाल्या ये नहीं रहेगा, ये जाने वाले है, उनका डील हो गया है आणि ते गेले. विधानसभा लोकसभेला सुद्धा त्यांनी स्वबळाचा नारा दिला. राहुल गांधींच्या हो, विरोधात. पण त्यांनी भारतीय जनता पक्षाबरोबर हात मिळवणे केले नाही ना. ते चुकलं का ममता बॅनर्जी? नाही त्यांनी इंडिया आघाडी आठवली. नाही बरोबर आहे तुमचं म्हणणं की मी कालही म्हणालो की शेवटी मोठा नेता राज्यातला असतो, त्यांनी काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजे. काँग्रेस पक्षसुद्धा कधी काळी पश्चिम बंगालमध्ये सत्तेवर होता. त्यांचे मुख्यमंत्री त्या भागात झालेले आहेत, पश्चिम बंगालला झालेले आहेत. प्रणव मुखर्जी हे पश्चिम बंगालचे जे देशाचे राष्ट्रपती झाले. त्याच्यामुळे काँग्रेसला सुद्धा जर सांभाळून घेता आलं असतं तर चित्र वेगळं दिसलं असतं. पण आता इंडिया आघाडी एकत्र यावी यासाठी मोठे नेते आव्हान करणार आहेत. काही स्ट्रॅटेजी केलेलं आहे, सगळ्यांना आव्हान केलेलं आहे आणि सगळे एकमेकांच्या संपर्कात आहे. तमिळनाडूमध्ये डीएमकेने काँग्रेसवर आरोप केलेला आहे की तिथे निवडणुकीत काँग्रेसचा पाठिंबा मिळाला नाही, काँग्रेसने टीव्हीकेला मदत केली आणि कुठेतरी विश्वासघात. हा त्यांचा अंतर्गत विषय आहे, ते बोलतील. कारण शेवटी द्रमुक आणि काँग्रेस हे अनेक वर्ष एकमेकांचे मित्र आहेत. इंडिया आघाडीतले ते महत्त्वाचे घटक आहेत. प्रत्येक ठिकाणी असे आरोप केले जातात निकाल लागल्यानंतर. पण तामिळनाडूमध्ये एक वेगळीच लाट आली, तिसरा पर्याय लोकांनी स्वीकारला, हे मान्य केलं पाहिजे.